हरिओम. आज आपण पेन रिलीफ अशा काही साध्या सोप्या हालचाली बघणार आहोत. तर इथे तुम्हाला मांडी नाही घालता येत आहे, पाय सरळ ठेवून सुद्धा करू शकता किंवा बेडवर बसून सुद्धा करू शकता. हाताची ज्ञान मुद्रा. 3 ओंकार आणि मन एकाग्र करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडत ओंकार. गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुवे नमः. गुरुवे नमः. डोळ्यांसाठी काही हालचाली करणार आहोत. सूक्ष्म व्यायाम. नजर गोलाकार फिरवायचे. दृष्टीच्या किनारीवरून नजर गोल फिरवायचे. खालून डावीकडून वर, उजवीकडून खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने उजवीकडून वर, डावीकडून खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. सावकाश डोळे बंद करायचे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे. पुन्हा सावकाश खोलायचे, मोठे करायचे, ताणायचे. पुन्हा सावकाश बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. पुन्हा सावकाश खोलायचे, मोठे करायचे, ताणायचे. पुन्हा सावकाश बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. पुन्हा सावकाश खोलायचे, मोठे करायचे, ताणायचे. पुन्हा सावकाश बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. पुन्हा सावकाश खोलायचे, मोठे करायचे, ताणायचे. डोळे अलगद मिटून घ्यायचे. दोन्ही हाताची ओंजळ करायची, डोळ्यांवर ठेवायची. ओंजळी तर डोळ्यांची उघडझाप करायची. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. हाताची पंजे ताणायचे. प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोट बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. खोलताना सुद्धा प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोट खोलायचे, पंजे ताणायचे. प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोट बंद करायचे, घट्ट मिटून घ्यायचे. खोलताना सुद्धा प्रत्येक बोटामध्ये ताण घेत सावकाश बोट खोलायचे, पंजे ताणायचे. प्रत्येक बोटामध्ये ताण घेत मुवमेंट करायची, अशी बोटांची हालचाल करायची. थांबायचे. एक एक बोट मागे ओढून घ्यायचे. रिलॅक्स. मानेच्या हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात कमरेवर, मान सरळ, पाठ सरळ. ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी मान पुढे झुकवायची नाहीये. त्यांनी ज्या मागच्या बाजूच्या ज्या मुवमेंट आहेत त्या करायच्या. मान पुढे झुकवायची नाही. बाकीच्यांनी सर्वांनी मान पुढे झुकवायची. हळूहळू मान पुढे ढिली सोडा. हनवटी कंठकुफात जात आहे. स्पायनल कॉर्ड मधल्या नसा ताणल्या जातात, गळ्यावर दाब येतात, त्याची जाणीव घ्या. पुन्हा सावकाश मान सरळ करायची. सरळ करा. मान आता हळूहळू मागे झुकवायचे. मान मागे हळूहळू ढिली सोडायची. तोंड बंद ठेवायचे, दातावर दात ठेवायचे. फक्त मान मागे ढिली सोडा. गळ्यावर ताण येत आहेत, स्पायनल कॉर्ड मधल्या नसा दबल्या जात आहेत, त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायची. सरळ करा.
मान आता डाव्या खांद्यावर झुकवायचे, डावा हात डोक्यावर ठेवायचा, आणखीन मान डावीकडे ढिली सोडायची, उजव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्या. सावकाश डावा हात खाली, मान सरळ. मान आता उजव्या खांद्यावर झुकवायची, उजवा हात डोक्यावर ठेवायचा, आणखीन मान उजवीकडे ढिली सोडायची, डाव्या बाजूला येणारे ताण जाणून घ्या. सावकाश उजवा हात खाली, मान सरळ. मान आता डावीकडून मागे वळवायचे, डावीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न, मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे, सरळ करा. मान आता उजवीकडे वळवायची, उजवीकडून जास्तीत जास्त मागे बघण्याचा प्रयत्न, मानेला जो पीळ बसत आहे त्याच्याकडे लक्ष द्या. सावकाश मान सरळ करायचे, सरळ करा. मानेचे चक्र, त्यासाठी सावकाश मान पुढे झुकवायची. मान आता डावीकडून मागे झुकवायचे, मागे झुकवा. सावकाश उजवीकडून पुढे पुढे झुकवायचे. विरुद्ध दिशेने उजवीकडून मागे मागे झुकवायचे, डावीकडून पुढे पुढे झुकवायचे. पुन्हा एकदा करणार आहोत. सावकाश डावीकडून मागे मागे झुकवायचे, उजवीकडून पुढे पुढे झुकवायचे. विरुद्ध दिशेने उजवीकडून मागे मागे झुकवायचे, डावीकडून पुढे पुढे झुकवायचे. सावकाश मान समोरून सरळवर आणायचे, दोन्ही हात खाली, रिलॅक्स. खांद्याची हालचाली करणार आहोत. त्यासाठी दोन्ही हात समोर, हाताचे पंजे छताच्या दिशेने, पंजे खांद्यावर, पुन्हा सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खांद्यावर ठेवायचा, समोर कोपर जोडून घ्यायचंय, श्वास सोडायचा आहे. श्वास घेत वरतून मागे मागे स्ट्रेच करा, श्वास सोडत खालून पुढे. 1. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. 2. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. 3. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. 4. श्वास घेत वरतून मागे, श्वास सोडत खालून पुढे. 5. पुढे आल्यावर थांबायचं, विरुद्ध दिशेने श्वास घेत खालून मागे मागे स्ट्रेच करा. सावकाश श्वास सोडत वरतून पुढे. 1. 5 राऊंड असे. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. 2. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. 3. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. 4. श्वास घेत खालून मागे, श्वास सोडत वरतून पुढे. 5. पुढे आल्यावर थांबायचे, कोपर वेगळे करायचे, हात समोर, हात खाली, रिलॅक्स. छान. मनगट दोन्ही हातात समोर आणायचे, अंगठा आतमध्ये मूठ करायचे, मूठ मनगटात गोल फिरवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. डाव्या हाताचा पंजा उभा करायचा आहे, मागे स्ट्रेच 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 स्ट्रेच, खालच्या दिशेने स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. उजव्या हाताचा पंजा उभा करायचा आहे, मागे स्ट्रेच 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 स्ट्रेच, खालच्या दिशेने स्ट्रेच स्ट्रेच. रिलॅक्स. अवकाश हात खाली. आता दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत हाताचे पंजे उभे करायचे, छोटे गोल करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5 6 7 8 9 10. वर खाली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. अवकाश हात खाली, रिलॅक्स. नेक्स्ट, दोन्ही हात समोर, श्वास सोडायचा आहे, श्वास घेत मागे खांद्याच्या रेषेत मागे आणायचे, खाली न्यायचे नाहीये, खांद्याच्या रेषेतच मागे, श्वास सोडत पुढे, श्वास घेत 2 पुढे, 3 4 5 6 7 8
9 10. दोन्ही हात समोर, दोन्ही हात खाली. रिलॅक्स. डावा हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचा, पंजा पाठीवर ठेवून द्यायचा, उजव्या हाताने वरतून डाव्या हाताचं कोपर पकडायचंय, ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्यासाठी ताड बसा, छाती पुढे घ्या, खांदे मागे ओढून घ्या, मान सरळ ठेवा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. आता उजवा हात बाजूने डोक्याच्या वर न्यायचा, पंजा पाठीवर ठेवून द्यायचा, डाव्या हाताने वरतून उजव्या हाताचं कोपर पकडायचंय, ओढून डोक्याच्या मागे न्यायचा प्रयत्न. त्यासाठी ताड बसा, छाती पुढे घ्या, खांदे मागे ओढून घ्या, मान सरळ ठेवा. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. सावकाश दोन्ही हात बाजूने खाली. दोन्ही हाताचे कोपर पकडायचे, श्वास सोडायचे, श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वरतून मागे दूर न्यायचा, डोक्यापासून दूर न्यायचा प्रयत्न. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत पुढे 5 रिपीटर मुवमेंट. श्वास घेत 2. स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 3. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 4. स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. श्वास घेत 5. स्ट्रेच 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 स्ट्रेच. श्वास सोडत खाली. दोन्ही हात साईडला. रिलॅक्स. आता साईड स्ट्रेचिंग करणार आहोत. त्यासाठी डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, उजवा हात वर घ्यायचा आहे आणि डावा खांदा डाव्या गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न. उजवा हात मागून डोक्याच्या वरतून डावीकडे नेऊन ढिला सोडायचा प्रयत्न करायचा आहे. आपल्या क्षमतेनुसार साईडला डावीकडे झुकायचं आहे. डोकं हात खाली येऊ द्यायचं नाही, खेचून मागे ओढून घ्यायचं, वरती छताकडे बघायचं आहे. श्वास संथ चालू ठेवायचा आहे, काही सेकंद कालावधी टिकवायचा आहे. सावकाश स्थिती सोडायची, सावकाश श्वास घेत वर यायचंय. 5 रिपीटर मुवमेंट. श्वास सोडत 1. सरळ 2. श्वास घेत सरळ. श्वास सोडत 3. सरळ 4. सरळ 5. सरळ. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे, डावा हात वर घ्यायचा आहे, श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडत उजवा खांदा उजव्या गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न आणि डावा हात मागून डोक्याच्या वरती नेऊन उजवीकडे ढिला सोडण्याचा प्रयत्न. पण त्याच्यासाठी डोकं हात खाली येऊ द्यायचं नाहीये, खेचून मागे ओढून घ्यायचं आहे, वरती छताकडे बघायचं आहे. संथ श्वसन चालू ठेवायचं आहे. स्थितीचा परिणाम श्वासावर होऊ द्यायचा नाहीये, श्वास संथ चालू ठेवायचा आहे. हळूहळू शरीर उजवीकडे ढिलं सोडायचं आहे, काही सेकंद कालावधी टिकवायचा. सावधान स्थिती सोडायची, सावकाश वर यायचे. 5 रिपीटर मुवमेंट. श्वास सोडत 1. सरळ 2. 3. 4. 5. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. रिलॅक्स. पाठीच्या कण्याला पीळ घेणार आहोत. त्यासाठी डावा हात मागे ठेवायचा आहे, पाठीत सरळ राहायचं आहे. उजव्या हाताने डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे. पोट छाती डाव्या बाजूला काढून घ्यायची आहे, वळून डावीकडे वळून. आणि आता डावा हात आणखी मागे न्या, त्याची बोटं मागच्या दिशेला. डावा खांदा खेचून मागे ओढून घ्या, डावीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण संथ श्वसन घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचंय. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितसा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल होत, जी काय स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहा, कालावधी टिकवा. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढा. पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मागच्या हातावर ताण येत आहे तिथेही मनाने जाऊन पोहोचायचं आणि तिथलेही ताण मनाने कमी करायचे, पण स्थिती न बिघडवता. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. सावधान सावकाश स्थिती सोडायची, सावकाश मान सरळ करायची. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. सेम उजव्या बाजूने करणार आहोत. उजवा हात मागे ठेवायचा, डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा,
उजवीकडून मागे वळायचे, पोट छाती उजवीकडे काढून घ्यायची आहे आणि उजवा हात आणखी मागे न्या, त्याची बोटं मागच्या दिशेला, उजवा खांदा खेचून मागे ओढून घ्या, उजवीकडून मागे मान वळवा. स्थिती पूर्ण संथ श्वास घेतलेल्या स्थितीमध्ये स्थिर राहायचंय. डोळे बंद करून आपल्या स्थितीशी एकरूप व्हायचंय. श्वास येतोय जातोय याच्याकडे लक्ष द्यायचंय. प्रत्येक सुटणाऱ्या श्वासाबरोबर पाठीच्या कण्याचा किंचितसा पीळ वाढवण्याचा प्रयत्न करायचा. नसेल होत, जी काही स्थिती घेतली त्याच्यामध्ये स्थिर राहा, कालावधी टिकवा. स्थिती न बिघडवता स्थिरता सुखकारकता आणण्यासाठी अनावश्यक ताण काढा. पायातला ताण काढा, चेहऱ्यावरचा ताण काढा. मानेच्या पहिल्या मणक्यापासून कमरेच्या शेवटच्या मणक्यापर्यंत जो पाठीच्या कण्याला पीळ बसला आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. स्थिती न बिघडवता मागच्या हातामध्ये आलेले ताण सुद्धा मनाने पोहोचून कमी करायचे आहे. सावधान, सावकाश स्थिती सोडायची. सावकाश मान सरळ करा. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. रिलॅक्स. पुढे कमरेचं चक्र करणार आहोत, पण ज्यांना सर्वायकल आहे किंवा स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पुढे झुकायचं नाहीये. बाकीच्या साईडच्या आणि मागची जी मुवमेंट आहे ती गेली हाफ सर्कल केलं तरी चालणार आहे. तर त्यासाठी दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, ताठ बसायचंय, श्वास घ्यायचाय. श्वास सोडत कमरेतून समोरून सरळ खाली जायचंय. शरीर पुढे ढिलं सोडायचंय. नाकाने डाव्या हाताला टच करायचंय. श्वास घेत डावीकडे झुकायचंय, मागे झुकायचंय, उजवीकडे झुकायचंय. श्वास सोडत उजव्या हाताला टच करत पुढे यायचंय. असे 5 राऊंड करणार आहोत. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. सर्व लक्ष शरीरात केंद्रित ठेवा. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. कुठले सांधे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. 4. श्वास घेत डावीकडून मागे, श्वास सोडत उजवीकडून पुढे. 5. पुढे आल्यावर थांबायचं. आता विरुद्ध दिशेने करणार आहोत. नाकाने उजव्या हाताला टच करायचंय, उजवीकडे झुकायचंय. श्वास घेत मागे जायचंय आणि श्वास सोडत डावीकडे झुकायचंय. डाव्या हाताला टच करत पुढे यायचंय. असे 5 राऊंड करणार आहोत. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 2. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 3. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. 3. लास्ट वन. श्वास घेत उजवीकडून मागे, श्वास सोडत डावीकडून पुढे. पुढे आल्यावर थांबायचे. शरीर पुढे ढिलं सोडायचं. श्वास घेत समोरून सरळवर यायचंय. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. आता दोन्ही हात मागे ठेवून द्यायचे. हाताची बोटं मागच्या दिशेला आणि एक एक पाय उभा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये भरपूर अंतर घ्यायचं आहे. शक्य तितकं अंतर घ्यायचा प्रयत्न करायचा. आता गुडघ्यातही अंतर घ्यायचं, स्ट्रेच करायचे. गुडघे बाहेरच्या दिशेला स्ट्रेच आपल्या क्षमतेनुसार स्थिती घ्यायची. इथे तुम्हाला मी चांगली स्थितीच दाखवण्याचा नेहमी प्रयत्न करणार आहे. छान. आता डावा गुडघा जो आहे तो जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करायचा. पण वरती येताना लक्षात घ्यायचे सीट मागे ठेवायची, नाही तर तुम्ही प्रत्येक वेळेस सीट पुढे जात जात तुम्ही सुद्धा पुढे पुढे सरकाल. त्यामुळे इथे लक्षात घ्यायचंय की जेव्हा वरती येऊ तेव्हा सीट आवर्जून मागे घ्यायची. आता उजवा गुडघा जमिनीवर ठेवलाय, पुन्हा वर येताना सीट मागे. असे रिपीटरी मुवमेंट्स करणार आहोत. 20, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16,
70, 80, 90, 20. रिलॅक्स. सावकाश पाय वर आणायचे आणि साधी मांडी घालायची. परत अशा पद्धतीने एखादा लांब बेल्ट किंवा दुपट्टा जरी असेल लांब तरी चालणार आहे. डाव्या हातामध्ये एक टोक पकडायचं आहे बेल्टचं आणि ते लॉक करून डावा हात डाव्या बाजूला कमरेच्या बाजूला लॉक करून ठेवून द्यायचा. हात कोपऱ्यात सरळच राहणार आहे. आता उजव्या हातात बेल्ट पकडायचा आहे. दोन्ही हातामधलं जे अंतर असणार आहे ते पहिल्या राऊंड मध्ये चेक करायचं आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत उजवा हात वरतून मागे जमिनीवर ठेवायचा. इथे बेल्टचं अंतर वाढवावं लागलं तर वाढवायचं आहे. आपल्या आपल्या क्षमतेनुसार ते अंतर राहणार आहे आणि श्वास सोडत पुढे आणायचं आहे. हे जे अंतर आपल्याला भेटलेलं आहे ते अगदी सहज आहे. त्याच्यापेक्षा किंचित कमी करायचं जेणेकरून हलकासा ताण येईल आपल्या हातावर खांद्यावर. ठीक आहे. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत मागे श्वास सोडत 2. श्वास घेत मागे श्वास सोडत 3. सावकाश करा. श्वास घेत मागे श्वास सोडत 4. मागे 5. मागे 6. मागे 7. मागे 8. मागे 9. मागे 10. पुढे आल्यावर थांबायचंय. डावा हात पुढे घ्यायचा आहे. आता सेम उजव्या बाजूने करणार आहोत. उजव्या हातात एक टोक घ्यायचं आहे बेल्टचं आणि ते लॉक करून उजव्या बाजूला कमरेच्या बाजूला उजवा हात जमिनीवर ठेवून लॉक करायचा आहे. कोपऱ्यात सरळ राहणार आहे. डाव्या हातामध्ये बेल्ट पकडायचा आहे. दोन्ही हाताच्या मधलं जे बेल्टचं अंतर आहे ते पहिल्यांदा चेक करणार आहोत. इथे बेल्ट मधलं अंतर वाढवत हात मागे जमिनीवर नेऊन ठेवायचा आहे आणि श्वास सोडत पुढे आणायचं आहे. आता हे आपल्याला मिळालेलं सहज अंतर आहे. त्याच्यापेक्षा किंचित कमी करायचं जेणेकरून हलकासा ताण येईल हातावरती खांद्यावरती. पुन्हा श्वास घेत हात मागे ठेवून द्यायचा आहे. श्वास सोडत पुढे 2. श्वास घेत मागे श्वास सोडत 3. मागे 4. मागे 5. मागे 6. मागे 7. मागे 8. मागे 9. मागे 10. पुढे आल्यानंतर थांबायचंय. उजवा हात पुढे आणायचा आहे. आता दोन्ही हातामध्ये सुद्धा बेल्ट पकडायचे आहे. इथे सुद्धा जे बेल्टचं अंतर जे असणार आहे ते पहिल्यांदा सुरुवातीला चेक करायचंय. पण ते कसं दोन्ही हात कोपऱ्यात पुढे आणल्यावरतीही सरळ राहणार आहेत. मागे नेतानाही कोपऱ्यात अगदी सरळच ठेवायचे. मग त्याच्यासाठी तुम्हाला बेल्ट मधलं अंतर वाढवावं लागलं तरी चालेल. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत हात कोपऱ्यात सरळ ठेवतच मागे नेऊन जमिनीवर ठेवून द्यायचं. हे माझं अंतर खूप कमी आहे. तुमचं ह्याच्यापेक्षा जास्त असलं तरी चालणार आहे. पण हात कोपऱ्यात सरळ ठेवा. श्वास सोडत सावकाश पुढे आणायचं. आता हे जे मिळालेलं सहज अंतर आहे त्याच्यापेक्षा किंचित कमी ठेवा जेणेकरून थोडेसे हातावर खांद्यावर ताण येतील. श्वास सोडायचा आहे. श्वास घेत मागे श्वास सोडत 2. हात कोपऱ्यात सरळ ठेवा. मागे 3. मागे अंतर वाढवा गरज लागली तर, पण हात कोपऱ्यात सरळ ठेवा. 4. मागे 5. मागे 6. मागे 7. मागे
8, मागे 9, मागे 10. रिलॅक्स. सावकाश हात पुढे आणायचे, बेल्ट बाजूला ठेवून द्यायचे. रिलॅक्स. पाठीवर झोपून घ्यायचे. पहिल्यांदा तर बाजूने जागा आहे का बघून घ्यायचे. पाय फिरवण्यासाठी, हात फिरवण्यासाठी मॅटच्या बाजूने जागा आहे का बघून घ्यायचं. पाठीवर झोपून घ्यायचंय आणि संपूर्ण शरीर शिथिल ठेवायचं आहे. कुठेही ताण नको आहे. दोन्ही हात कमरेच्या बाजूला. पहिल्यांदा आपण हस्तसंचालन करणार आहोत. त्यासाठी संपूर्ण शरीर ढिलं सोडायचे. फक्त हातामध्ये ताण घ्यायचे. दोन्ही हात जमिनीपासून किंचित वर उचलायचे. हात कोपऱ्यात सरळ ठेवायचे. पंजे सरळ ठेवायचे. तळवे छताच्या दिशेने आणि अगदी संथ सावकाश गतीने हात बाजूने डोक्याच्या वरती न्यायचे. अगदी संथ सावकाश गतीने. जेवढी संथ सावकाश गती असणार आहे तेवढे तुम्हाला याचे छान फायदे मिळणार आहेत आणि त्याचे फरक तुम्हाला जाणवणार आहेत. जेवढं संथ सावकाश गतीने न्याल तेवढे तुमचे खांद्याचे, मानेचे, पाठीचे सांधे मोकळे होत आहेत याची जाणीव होईल. हात डोक्याच्या वरती गेल्यानंतर हात जमिनीवर ठेवून द्यायचे. हात वरच्या दिशेला ताणायचे. पाय खालच्या दिशेला ताणायचे. भरपूर ताण घ्यायचा. कोणीतरी आपले हात वरती, पाय खालती ओढते असे ताण घ्या. श्वास मात्र संथ चालू ठेवायचा. या ताणाचा श्वासावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. रिलॅक्स. ताण काढून टाकायचा आणि आता दोन्ही हाताचे तळवे एकावर एक घ्यायचे. छताच्या दिशेनेच आहेत तळवे आणि एकावर एक घ्यायचे. आता फुल्ली करत करत हात समोर आणायचा आहे. समोर म्हणजे वरती छताच्या दिशेने न्यायचे, पण हात कोपऱ्यात सरळ आणि फुल्ली करायची आहे. हळूहळू फुल्ली करायची. हळूहळू डावा हात उजवीकडे जाणार आहे. उजवा हात हळूहळू डावीकडे जाणार आहे आणि अगदी संथ सावकाश गतीने आपण हात सुद्धा सोबत समोर वरती छताच्या दिशेने नेत आहोत. आणि जसे हात समोर येतील तेव्हा पूर्ण फुल्ली झालेली असेल. डावा हात पूर्ण उजवीकडे, उजवा हात पूर्ण डावीकडे आणि एखाद्या उघडलेल्या कैचीसारखी आपली हाताची स्थिती होते. आता ही फुल्ली खोलत खोलत आपण सावकाश हात पोटाकडे नेणार आहोत. अगदी संथ सावकाश गतीने. हात कोपऱ्यात सरळच, पंजे सरळ, संथ सावकाश गतीने फुल्ली खोलत खोलत हात आपण पोटाकडे आणणार आहोत. हात पोटावरून आता सावकाश कमरेच्या बाजूला जमिनीवर नेऊन ठेवून द्यायचा. आता जसे आपण हात आणले तसेच परत रिटर्न येणार आहोत. तर त्यासाठी पुन्हा दोन्ही हात पोटावर आणायचे. हात कोपऱ्यात सरळ, पंजे सरळ आणि फुल्ली करत करत हात समोर आणायचे. फुल्ली करणं आणि हात वरच्या दिशेला नेणं ह्या दोन्ही क्रिया आपण एकसाथ करत आहोत, पण अगदी संथ सावकाश गतीने करायचं. डावा हात हळूहळू उजवीकडे जात आहे. उजवा हात हळूहळू डावीकडे येत आहे आणि सोबत वर सुद्धा येत आहे. तर इथे वर आल्यानंतर हात पूर्ण फुल्ली. आता ही फुल्ली खोलत खोलत आपण सावकाश हात डोक्याच्या वरती नेणार आहोत. अगदी संथ सावकाश गतीने. हे करताना आपल्या पाठीचे, खांद्याचे, मानेचे सांधे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. हात कोपऱ्यात सरळ, पंजे सरळ आणि दोन्ही हात आता डोक्याच्या वरती नेऊन जमिनीवर ठेवून द्यायचे. इथे आता हात वरच्या दिशेला ताणायचे, पाय खालच्या दिशेला ताणायचे. भरपूर ताण घ्यायचे. कोणीतरी आपले हात वरती, पाय खालती वरती असे ताण घ्या, पण श्वास मात्र संथ चालू ठेवायचा. या ताणाचा श्वासावर कोणताही परिणाम होऊ द्यायचा नाही. रिलॅक्स. ताण काढून टाकायचं आणि दोन्ही हात जमिनीपासून किंचित वर उचलायचे. तळवे छताच्या दिशेने आहेत. कोपऱ्यात सरळ, पंजे सरळ आणि बाजूने सावकाश कमरेच्या बाजूला आणायचे. किंचित उचलून संथ सावकाश गतीने. जेवढं संथ सावकाश कराल तेवढे तुम्हाला तुमच्या पाठीचे, खांद्याचे, मानेचे सांधे कसे मोकळे होत आहेत याची जाणीव होईल. हात कमरेच्या बाजूला आल्यानंतर जमिनीवर ठेवून द्यायचे. रिलॅक्स. आता दोन्ही हात बाजूने खांद्याच्या रेषेत जमिनीवर ठेवून द्यायचे.
हाताचे तळवे छताच्या दिशेनेच आहेत आणि दोन्ही हात जमिनीपासून किंचित वर उचलायचे, कोपऱ्यात सरळ, पंजे सरळ आणि पूर्णपणे डोक्याकडे पण न्यायचे नाहीयेत आणि पूर्णपणे कमरेकडे पण न्यायचे नाहीयेत. मध्यामध्ये हात स्विंग करायचे, वर खाली स्विंग करायचे, वर खाली स्विंग करायचे. हे करताना सुद्धा हळूहळू करा. हे करताना सुद्धा आपल्या खांद्याचे, मानेचे, पाठीचे सांधे कसे मोकळे होत आहेत लक्ष द्या. फक्त हातामध्ये ताण आहे. इतर अवयव अगदी शिथिल ठेवा. पाय शिथिल ठेवा, पाठ शिथिल ठेवा, मान शिथिल ठेवा, कंबर शिथिल ठेवा. फक्त मधल्यामध्ये आपण स्विंग करत आहोत हात किंचित वर उचलून. येस, व्हेरी गुड. आता दोन्ही हात खांद्याच्या रेषेतच जमिनीवर ठेवून द्यायचे आहेत. रिलॅक्स. आता आपण नटराज आसन करणार आहोत. त्याच्यामध्ये डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून उजव्या मांडीवर उभा ठेवायचा आहे. उजव्या हाताने उभ्या डाव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि डावा गुडघा उजवीकडे जमिनीवर नेऊन ठेवायचा प्रयत्न करायचा आहे आणि मान डावीकडे वळवायची आहे. इथे डावीकडे कंबर उचलली जाते पण खांदा मात्र उचलून द्यायचा नाहीये. खांदा जमिनीवरच ठेवायचा. या स्थितीमध्ये आता हळूहळू शरीर आणखीन ढिलं सोडायचं आहे. प्रत्येक श्वासाबरोबर आणखीन शरीर ढिलं सोडा. येणारे ताण किती सुखकारक वाटतायत, कुठले सांधे मोकळे होत आहेत याच्याकडे लक्ष द्या. आता यातेच ॲडव्हान्स आपण करणार आहोत. उजवा हात परत खांद्याच्या रेषेत सरळ ठेवायचा आहे आणि डावा पाय जो फोल्ड आहे तो गुडघ्यात सरळ करून उजव्या हाताकडे न्यायचा प्रयत्न करायचा. नाही गेला तरी चालेल, त्या दिशेने प्रयत्न ठेवायचा. जिथपर्यंत गेला आहे पाय तिथे नेऊन ढिला सोडायचा आहे. या स्थितीमध्ये सुद्धा शरीर हळूहळू ढिलं सोडायचं. पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ, खांदे, हात, डोकं संपूर्ण शरीर ढिले सोडा. येणारे ताण किती सुखकारक वाटत आहेत, कुठले सांधे मोकळे होत आहेत लक्ष द्या. सावधान, सावकाश स्थिती सोडणार आहोत. पाय डावा पाय गुडघ्यात फोल्ड करून पुन्हा उजव्या मांडीवर उभा करायचा आहे आणि तिथेच डाव्या पायाची मांडी घालायची. पायाचा जो चवडा आहे तो उजव्या मांडीवर ठेवून द्या आणि साधी मांडी घालायची फक्त डाव्या पायाची आणि डावा पाय वर खाली मूव्ह करायचा आहे. हाफ बटरफ्लाय करतोय आपण इथे. मूव्ह हालचाल ठेवायची. खालच्या खाली स्विंग करायचं, जास्त पाय उचलायचं नाहीये, खालच्या खाली स्विंग करायचं. तर त्याचे आपले हिप्सवर ताण येतात आणि हिप्सचे जे हिप्स चे जे मोकळे होतात व्हायला मदत होते. रिलॅक्स. सावकाश उजवा पाय उभा करायचा आहे, सरळ करून खाली ठेवून द्यायचा आहे. रिलॅक्स. सेम उजवा पाय गुडघ्यात फोल्ड करणार आहोत. डाव्या मांडीवर उभा ठेवायचा आहे. आता डाव्या हाताने उजव्या पायाचा गुडघा पकडायचा आहे आणि तो गुडघा डावीकडे जमिनीवर आणून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. मान मात्र उजवीकडे वळवायची आहे. आता इथे उजवीकडे कंबर उचलली जाते पण उजवा खांदा मात्र उचलू द्यायचा नाहीये. प्रयत्न ठेवायचा आहे जमिनीवरच ठेवण्याचा आणि आणखीन शरीर हळूहळू ढिलं सोडायचं आहे. जसं जसं तुम्ही शरीर ढिलं सोडाल तसं तसं येणारे ताण तुम्हाला सुखकारक वाटते. गुडघा खाली नेण्यासाठी किंवा खांदा खाली नेण्यासाठी अतिरिक्त ताण घ्यायचा नाहीये, तर शरीर आपल्याला हळूहळू ढिलं सोडायचं आहे. जसं ढिलं सोडाल तसं जे ताण येत आहेत ते सुखकारक वाटणार आहे. यातच ॲडव्हान्स स्थिती घेणार आहोत. डावा हात जो आपण फोल्ड होता तो सरळ करायचा आहे खांद्याच्या रेषेत आणि उजवा पाय जो फोल्ड आहे तो सुद्धा सरळ करून डाव्या हाताकडे न्यायचा प्रयत्न करायचा आहे. नाही गेला डाव्या हाताकडे तरी चालेल, जिथपर्यंत तुमची क्षमता आहे तिथे जाऊन ठेवून द्यायचं आहे आणि हळूहळू या स्थितीमध्ये सुद्धा शरीर ढिलं सोडायचं आहे. पाय ढिले सोडा, कंबर ढिली सोडा, पाठ, खांदे, हात, डोकं संपूर्ण शरीर ढिलं सोडा. येणारे ताण सुखकारक वाटत आहे त्याची जाणीव घ्या. श्वास संथ चालू ठेवायचा. कोणत्याही हालचालीचा श्वासावर परिणाम होऊ द्यायचा नाहीये.
जेवढी श्वासामध्ये शिथिलता येणार आहे तेवढी स्थितीमध्ये सुद्धा शिथिलता आणता येते. रिलॅक्स. सावकाश पाय गुडघ्यात फोल्ड करायचा आणि डाव्या मांडीवर उभा ठेवायचा आहे. मान सरळ करायची आहे. आता उजव्या पायाची मांडी घालायची आहे. जागेवरच गुडघा पूर्ण खाली न्यायचा आहे, ढिला सोडायचा आहे आणि खालच्या खालीच मुवमेंट करायची आहे. रिलॅक्स. सावकाश उजवा पाय सरळ करायचा आहे आणि खाली ठेवून द्यायचा आहे. आता दोन्ही हात पोटावर रिलॅक्स मध्ये ठेवून द्यायचे आहेत आणि दोन्ही पायाचं बटरफ्लाय करायचं. तर त्याच्यासाठी एक एक पाय गुडघ्यात फोल्ड करून मांडीजवळ घ्या आणि दोन्ही पायाचे तळवे एकमेकांना लावून पायाचा नमस्कार करायचा आहे आणि डावा गुडघा डावीकडे जमिनीवर न्यायचा, उजवा गुडघा उजवीकडे जमिनीवर न्यायचा प्रयत्न करायचा आणि तिथे लूज करायचे. डावा डावीकडे उजवा उजवीकडे पाय पूर्णपणे लूज करायचे आणि खालच्या खाली स्विंग करायचे. जास्त वर उचलायचे नाही, खालच्या खाली स्विंग करायचे. तर आपले हिप्स ओपन होतात. कटिबंधाचे सांधे इथे मोकळे होतात, याची जाणीव घ्या. बटरफ्लाय, तिथली आसन किंवा बटरफ्लाय, भद्रासन सुद्धा म्हटलं जातं, पण हे शयन स्थितीतून आहे. चला सावधान आपण आता स्थिती सोडणार आहोत. सावकाश गुडघे जवळ घ्यायचे आहेत. दोन्ही गुडघे दोन्ही पाय अगदी जुळवून ठेवायचे. टाचा अंगठे गुडघे जुळवून ठेवायचे. गुडघ्यासाठी काही सूक्ष्म व्यायाम करणार आहोत आपण. डावा पाय दोन्ही गुडघे जुळलेलेच ठेवून डावा पाय गुडघ्यात सरळ करायचा आहे. श्वास घेत, श्वास सोडत खाली. श्वास घेत 2 खाली, 3 खाली, 4 5 6 7 8 9 10 वरच थांबायचे आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. सावकाश पाय खाली. आता सेम उजव्या पायाने करणार आहोत. श्वास सोडायचा. श्वास घेत उजवा पाय गुडघ्यात सरळ. श्वास सोडत खाली. श्वास घेत 2 खाली, 3 खाली, 4 5 6 7 8 9 10. वरती गेल्यानंतर थांबायचंय. वरतीच पाय सरळच ठेवायचा आहे. स्टेबल राहायचं आहे. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स. पाय खाली ठेवून द्यायचं. रिलॅक्स. आता गुडघ्याचे आणखीन एक प्रकार करणार आहोत आपण. दोन्ही गुडघे पोटावर घ्यायचे, छातीकडे घ्यायचे आणि छातीवर दोन्ही हाताने दाबून घ्यायचे. आपण गुडघ्याचा गोलाकार गोल वर्तुळ करणार आहोत. तर त्यासाठी पहिल्यांदा गुडघे आपण छातीवर दाबून घेतलेले आहेत. आता गुडघे सोडायचे आणि मांडी पुन्हा पोटावर हात ठेवायचे आणि दोन्ही गुडघे डावीकडे नेऊन जमिनीवर ठेवून द्यायचे, लूज करायचे. पण इथे खांदा उचलू द्यायचा नाहीये. खांदे मात्र जमिनीवरच राहणार आहे. दोन्ही गुडघे अगदी ढिले डावीकडे. आता दोन्ही गुडघे पुढे न्यायचे. पुढे नेल्यावर काय होणार आहे, पायाचे तळवे जमिनीवर येऊन पाय उभे राहतात. आता आपण दोन्ही गुडघे उजवीकडे नेणार आहोत. उजवीकडे नेऊन ढिले सोडायचे आहेत पूर्णपणे. खांदे मात्र जमिनीवरच राहणार आहेत. दोन्ही खांदे उचलू द्यायचे नाहीये. आता श्वास सोडत दोन्ही गुडघे छातीजवळ आणायचे आणि छातीजवळ दाबून घ्यायचे. असे 5 राऊंड करणार आहोत. सुरुवात करायची. दोन्ही हात पोटावर, दोन्ही गुडघे श्वास घेत डावीकडून पुढे, श्वास सोडत
उजवीकडून छातीजवळ 2. श्वास घेत डावीकडून पुढे, श्वास सोडत उजवीकडून छातीजवळ 3. श्वास घेत डावीकडून पुढे, श्वास सोडत उजवीकडून छातीजवळ 4. लास्ट वन. डावीकडून पुढे, श्वास सोडत उजवीकडून छातीजवळ. छातीजवळ आल्या पुन्हा हाताने दाबून घ्यायचे आणि सेम दुसऱ्या बाजूने करणार आहोत. हात सोडायचे, दोन्ही गुडघे उजवीकडे न्यायचे, श्वास घेत उजवीकडून पुढे, श्वास सोडत डावीकडून छातीजवळ. 1. खांदे उचलू देऊ नका. श्वास घेत उजवीकडून पुढे, श्वास सोडत डावीकडून छातीजवळ. 2. श्वास घेत उजवीकडून पुढे, श्वास सोडत डावीकडून छातीजवळ. 3. श्वास घेत उजवीकडून पुढे, श्वास सोडत डावीकडून छातीजवळ. 4. श्वास घेत उजवीकडून पुढे, श्वास सोडत डावीकडून छातीजवळ. छातीजवळ आल्यानंतर थांबायचं आणि यातच आपण पवन मुक्तासन करणार आहोत. ज्यांना गुडघ्याचा खूप त्रास आहे त्यांनी नाही एवढे पाय फोल्ड करता आले तरी चालेल, हाफ फोल्ड ठेवा तरी चालणार आहे. आपल्या क्षमतेने स्थिती घ्यायची आहे. आता दोन्ही हाताने पायाला घट्ट मिठी मारायची आहे. डावा हात उजव्या कोपऱ्याकडे, उजवा हात डाव्या कोपऱ्याकडे न्यायचा प्रयत्न करायचा. नाही जमलं तरी चालेल, आपल्या क्षमतेने मिठी घ्या. आणि आता इथे श्वास सोडत सावकाश कपाळ गुडघ्याकडे न्यायचं. ज्यांना सर्वायकल आहे त्यांनी अजिबात मान उचलायची नाही, खालीच ठेवायची आहे. बाकीच्यांनी मात्र कपाळ गुडघ्याकडे न्यायचा प्रयत्न आणि आपली लोअर बॉडी जी आहे ती टाईट करायची. जशी तुम्ही लोअर बॉडी टाईट कराल आपलं शरीर किंचित वर उचललं जातं. एखाद्या वर्तुळासारखं आपल्याला आपलं शरीर वाटतं, पण श्वास मात्र संथ चालू ठेवायचा आहे. लोअर बॉडी जी टाईट केली आहे त्याचा परिणाम श्वासावर होऊ द्यायचा नाहीये, श्वास संथ चालू ठेवायचा आहे. याचा परिणाम आपल्या गर्भाशयाच्या पोटाच्या स्नायूंवर होतो, त्यांची कार्यक्षमता सुधारते. शिवाय पवन मुक्तासनामुळे गॅस प्रॉब्लेम कमी होतो, पचनक्रिया सुधारते. संथ श्वसन चालू ठेवायचं. सावधान सावकाश स्थिती सोडायची. लोअर बॉडी जी टाईट केली होती ती पहिल्यांदा सोडून द्यायचं आणि सावकाश फक्त मान जमिनीवर ठेवायचे, कारण आपण पाठीला मसाज देणार आहोत. डावीकडे उजवीकडे झुकायचं आणि पाठीला मसाज घ्यायचा. आता मसाजचा जो दुसरा प्रकार आहे तो ज्यांना स्पॉन्डिलिसिस किंवा सर्वायकल आहे त्यांनी करायचा नाहीये. त्यांनी वर यायचंय, मागे झुकायचा प्रकार दुसरा मसाजचा. अशा पद्धतीने पाठीला मसाज. रिलॅक्स. दोन्ही हात कमरेच्या बाजूला, दोन्ही पाय सरळ वर 90 डिग्री न्यायचे. ज्यांचे पाय गुडघ्यात सरळ होत नाही ते हाताने आधार घेऊन सुद्धा सरळ करू शकतात. प्रयत्न करायचा गुडघ्यात सरळ ठेवण्याचा. आता थोडं पायाचं स्ट्रेचिंग करणार आहोत. दोन्ही पायाचे चवडे जे आहेत ते वरती छताच्या दिशेला ताणायचे, अंगठ्याचं टोक करायचे वरती छताकडे. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. पायाच्या ज्या पुढच्या शिरा ताणल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. आता पायाची चवडे जे आहेत ते चेहऱ्याकडे ताणायचे, अंगठ्याचं टोक चेहऱ्याकडे करायचे. आता इथे पायाच्या मागच्या शिरा ताणल्या जात आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. पुन्हा वरच्या दिशेला ताणायचे आहेत. स्ट्रेच 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 स्ट्रेच. पुन्हा खालच्या दिशेला ताणायचे चेहऱ्याकडे. स्ट्रेच 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 स्ट्रेच. रिलॅक्स. आता ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे त्यांनी पाय गुडघ्यात फोल्ड करून सरळ करायचे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस नाहीये ते अगदी सरळ ठेवूनच सावकाश खाली आणणार आहे. रिलॅक्स. सावकाश जमिनीवर ठेवून द्यायचं. रिलॅक्स. हात जवळ घ्यायचे आणि मागे बसून घ्यायचे, पाठीवर झोपून घ्यायचे. शयनस्थिती. शयनस्थितीतून शवासन करणार आहोत. शवासनाच्या सूचना लक्षपूर्वक ऐकायच्या आहेत. दोन्ही पायात अंतर घ्यायचं. टाचा आतल्या दिशेने, बोट बाहेरच्या दिशेने ढिली सोडा. आपले हात
शरीरापासून किंचित दूर ठेवायचे आहेत. हाताचे तळवे छताच्या दिशेने बोटा अर्धवट मिटलेली ढिली सोडा. मान डावी किंवा उजवीकडे सोयीस्कररित्या वळवून ठेवा. डोळे अलगद मिटून घ्या. शयन स्थितीतील विश्रांतीचे आसन तडागासन. शवासन. शवासनाच्या आदर्श स्थितीमध्ये दोन्ही पायाची करंगळी, दोन्ही हाताची करंगळी, एका कानाची पाकळी जमिनीला टेकलेली असते. आत्ताच आपण काही आसन केले, काही संजीवनी हालचाली केल्या. त्या करताना शरीरात जिथे जिथे ताण निर्माण झाला आहे तिथे तिथे मनाने जाऊन पोचायचं आहे. मनाने तिथले ताण कमी करत संपूर्ण शरीर शिथिल करायचंय. एक लांब दीर्घ श्वास घ्यायचा. एक लांब दीर्घ श्वास सोडत त्या श्वासावाटे शरीरातला ताण थकवा घालून टाका. संपूर्ण शरीर शिथिल करा, शिथिल करा, शिथिल करा. मनात कोणताही विचार नाही, कोणताही ताण नाही. संथ श्वसन, संथ श्वसन, संथ श्वसन. सर्व लक्ष श्वासावर केंद्रित करायचं आहे. श्वास येतोय, श्वास जातोय याकडे जाणीवपूर्वक लक्ष द्यायचं आहे. श्वास घेताना थंड हवा नाकपुड्यातून आत जात आहे व श्वास सोडताना उष्म हवा नाकपुड्यातून बाहेर पडत आहे. श्वास घेताना या विश्वातील चैतन्य, पॉझिटिव्हिटी, आनंद शरीरात प्रवेश करत आहे व श्वास सोडताना शरीरातील दुःख, क्लेश, निगेटिव्हिटी, चिंता, वेदना निघून जात आहेत अशी कल्पना करायची आहे. जसं जसं आपला श्वास मंदावत जाईल तस तसे आपल्याला शवासन चांगले जमत आहे असे समजावे. कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त विश्रांती घेण्याचे असते शवासन. शवासनामध्ये झोप लागण्याची शक्यता असते, परंतु जागरूक अवस्थेमध्ये शवासन करायचे आहे. म्हणूनच दिसायला सोपे पण जमायला अवघड असे हे शवासन. सावधान, सावकाश शवासन सोडणार आहोत. 1 ला सावकाश मान सरळ, 2 ला हात शरीराजवळ, 3 ला पाय जुळून घ्यायचे आणि सावकाश उशी होऊन बसून घ्यायचं आहे. बैठक स्थितीतून आपण आता 11 ओंकार म्हणणार आहोत. त्यासाठी कोणतेही ध्यानात्मक आसन, पाठ मांस हस्ते सरळ, इतर अवयव शिथिल करायचे. पाय शिथिल, हात शिथिल, खांदे शिथिल, चेहऱ्यावर कोणताही ताण नाही. डोळे अलगद मिटलेले, डोळ्यांच्या पापणीतही ताण नकोय, कपाळावर आट्या नकोय. प्रसन्न चेहरा, संथ श्वसन, संथ श्वसन. ओंकार म्हणताना आपल्या शरीरात व्हायब्रेशन्स क्रिएट झाले पाहिजे. प्रत्येक ओंकाराच्या आधी पोट भरून श्वास घ्यायचा आणि लांब दीर्घ असे ओंकार म्हणायचे. सुरुवात करायची आहे. श्वास घ्या,
शांती. डोळे बंदच ठेव. ओंकारामुळे शरीरात जी स्पंदने निर्माण झाली आहेत त्याची जाणीव घ्यायची. दोन हाताची ओंजळ करायची, डोळ्यांवर ठेवायचे. ओंजळीत डोळ्यांची उघडझाप करायची. बोटांच्या फटीतून प्रकाशाची जाणीव घेत अलगद डोळे उघडायचे. पर्वतासन करायचे. दोन्ही हात समोर, बोट एकमेकांमध्ये गुंतवायचे. हाताचे तळवे छताच्या दिशेला नेत सर्व शरीर वरच्या दिशेला ताणायचे. जो काही ताण शरीरात शिल्लक राहिल्या वरच्या दिशेने काढून टाकला. स्ट्रेच 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 स्ट्रेच. दोन्ही हाताचा नमस्कार करायचा. श्वास सोडत आपला नमस्कार आणि कपाळ एक साथ समोर सरळ खाली न्यायचे. ज्यांना स्पॉन्डिलिसिस आहे ते पुढे झुकणार नाही आणि शरीर पुढे ढिलं सोडायचं. आज केलेला योगाभ्यास विश्व नियंत्रक शक्तीला अर्पण करून उद्याच्या योगा अभ्यासासाठी प्रेरणा मागायची. सावधान स्थिती सोडायचे. सावकाश श्वास घेत डोकं आणि हात एक साथ वर आणायचे. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली. एक एक पाय सरळ करायचा. दोन्ही पाय झुकून घ्यायचे. पायाचे चवडे गोलाकार फिरवायचे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 5. थांबायचे. पायाची बोटं वर खाली. थांबायचे. टाचा जागेवरच ठेवून गुडघे खालीवर आपटून पाय मोकळे करायचे. थांबायचे. गुडघ्यांचं आकुंचन करायचे. गुडघ्यांच्या खालचा जो मासल भाग आहे तो जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न. चवडे आत ओढून घ्यायचे आणि ही स्थिती अशीच टिकून 20 टाळ्या वाजवून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 40 50 60 70 80 90 20. पाय लूज करायचे आणि हरिओम. वर्गविराम. स्वस्थ रहा, मस्त रहा, योगाभ्यास करत रहा.